एव्हरीवन, वेलकम टू येट अनदर व्लॉग ऑन ट्रॅव्हल विथ प्राजू। आम्ही आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जिथे आम्ही वेंगुर्ल्यातली फिरण्याची ठिकाणं एक्सप्लोअर करतो आहे आणि आम्ही काही एक 5-6 ठिकाणं फिरू आणि ती मोस्ट रेकमेंडेड आहेत। जर तुम्ही वेंगुर्ल्या जवळ आहात, सिंधुदुर्गात आहात, तर तुम्ही वेंगुर्ल्यात या आणि ह्या जागा नक्की विजिट करा। तर आम्ही आलेलो आहोत सागरेश्वर बीच जवळ। सागरेश्वर बीच जवळ सागरेश्वर मंदिरात सर्वात पहिले जायचं असतं आणि तिथून मग सागरेश्वर बीचवर जायचं। या बीचचं नाव सागरेश्वर देवळावरनंच पडलेलं आहे, त्यामुळे सर्वात पहिले आपण विजिट करूया सागरेश्वर मंदिर। आणि अशा प्रकारे आपण देवळात जाऊन आलेलो आहे। शंकराचं देऊळ आहे, छोटूसं सुंदर असं। आम्हाला मोठ्या देवळांपेक्षा नाही, अशी छोटी कोकणातली देवळं खूप आवडतात विजिट करायला। खूप शांत वाटतं इकडे येऊन। आणि आता आपण चाललो आहे बीचवरती। बघताय मस्त व्हाईट सँड बीच आहे हा आणि बसायला वगैरे शॅक्स पण आहेत या बीचवरती आणि अजून काहीतरी काम चालूच आहे। सो डेव्हलपमेंट जोरात चालू आहे वेंगुर्ल्यामध्ये, पूर्ण वेंगुर्ल्यात। त्यामुळे बाय द टाइम आय थिंक तुम्ही याल थोडं अजून डेव्हलप झालेलं असेल आणि इथे थोडेसे चेंजेस झालेले दिसतील तुम्हाला। पण तुम्ही पाण्याचा कलर बघा, एवढा सुंदर आहे पाण्याचा कलर की अजून कुठे जायची गरजच नाही। आणि या बीचवरती टॉयलेट्स वगैरे पासून सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता। तर या सागरेश्वर बीच जवळच म्हणजे वरतीच MTDCचं रिसॉर्ट आणि त्यांचं रेस्टॉरंट पण आहे, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता ह्यांचं जेवण इकडे। आम्ही आम्हाला पुढे जायचं आहे, त्यामुळे आम्ही इथे तरी जेवत नाही आहोत, पण आम्हाला आवडलं असतं इकडे ट्राय करायला। तुम्ही जर ट्राय केलं असेल तर आम्हाला नक्की कळवा की ते कसं आहे जेवण इथलं। इथे असे बीच रिसॉर्ट्सही आहेत, तुम्हाला राहायची सोय जर हवी असेल तर तुम्ही या बीचवरती राहू शकता, सागरेश्वर बीचवरती। तर लंचसाठी आम्ही इथे गजाली रेस्टॉरंटला आलेलो आहोत आणि हे रेस्टॉरंट आहे वेंगुर्ला बंदरच्या अगदी जवळ। भरपूर असा मेन्यू आहे ह्यांचा आणि आय थिंक तुम्हाला इथे ना असं थाळी सिस्टम नाही आहे, जसं नॉर्मल आला काटच मिळणार। आणि इथे सिझलर सकट सगळं आहे यार, चायनीजपासून एव्हरीथिंग इज देअर। आणि मालवणी तर ऑफकोर्स आहे हो, आणि AC रेस्टॉरंट आहे यार।
आणि फक्त AC नाही तर इथून व्ह्यू पण सॉलिड दिसतो यार. सो आम्ही हे मागवलंय सुरमई फ्राय, प्रॉन्स मसाला आणि स्टीम राईस. लहान प्रॉन्स. नेक्स्ट लोकेशन आहे आपलं वेंगुर्ला बंदर. हे बंदर जे आहे ते ब्रिटिशांनी बांधलं आहे आणि त्यावेळेला ते खूप महत्त्वाचं होतं इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी. हाच एक पॉईंट होता, हा पोर्ट जो आहे हा एक पॉईंट होता. आणि आत्ता सध्या इन एप्रिल 2025 आता सध्या काम चालू आहे तिकडे. हे बघा, हा बंदर वेंगुर्ला बंदरचा एरिया आहे तिकडे आणि तिकडे काम चालू आहे. भरपूरच जोरात काम चालू आहे. तो जो आहे तो पोर्ट हे बघा, म्हणून आपल्याला तिकडे जाता नाही आलंय आता या वेळेला. नेक्स्ट आम्ही डच वखार शोधायला निघालो आणि टू आवर सरप्राईज ही भारतातली एकुलती एक डच वखार जी डच आणि पोर्तुगीजांच्या रायव्हलरीतून सुटली ती आमच्या गावी आहे हे आम्हाला एवढे वर्ष माहीतच नव्हतं. इथे रेस्टोरेशनचे काम जोरात सुरू होते म्हणून मला आत न घेऊन जाता विनायक आधी एकटाच जाऊन शूट करून आला. मीही नंतर गेले पण व्हिडिओ काढायला नाही तर आपल्या इतिहासाचा फील घ्यायला. सध्या ही डच फॅक्टरी टुरिस्टसाठी ओपन नाहीये पण लवकरच होईल. हा कारखाना 1637 मध्ये स्थापन झाला. सुरुवातीला गोव्यात असलेल्या डच आणि पोर्तुगीजांमधील शत्रुत्वाच्या संदर्भात त्याचे धोरणात्मक कार्य होते. अखेर राजकीय परिस्थिती बदलत असताना या कारखान्याने स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यास सुरुवात केली. अखेर 1682 मध्ये तो सोडून देण्यात आला. ही वखार आधुनिक काळाच्या सुरुवातीच्या काळात युरोपियन सागरी साम्राज्यामध्ये कारखाने कसे आणि का चालवले जात होते हे समजण्यात खूप मदत करतो. सो हे सगळं रिनोव्हेशनचं काम सध्या चालू आहे इथे. हे बघा, बघू शकता. दिस इज अ व्हेरी गुड थिंग की कदाचित आपल्याला जशी होती तशी बघायला मिळेल कदाचित. हे मेटलचे फ्रेम बघा ना किती मजबूत आहे. त्यामुळे ॲक्च्युली जो स्ट्रक्चर उरला तरी आहे काहीतरी. आतमध्ये पण तुम्ही फ्रेमिंग बघू शकता. येस, सो इथे वेंगुर्ला बंदर असल्यामुळे ब्रिटिशांनी जे बनवलं आहे इथे ब्रिटिशांची खूप वसाहत पण होती. इथे कॅम्प एरिया आहे. तिथे भरपूर सारे ब्रिटिशर्सचे कॉलनीज बंगलोज आहेत, काही गोडाऊन्स आहेत. म्हणून इथे ही वखार पण आहे कारण इथे भरपूर वर्ष ब्रिटिश राहिले. It's good. Okay. ॲक्च्युली मला ही तेवढी जागा सेफ वाटली नव्हती म्हणून प्राजक्ताला म्हटलं की येऊ नकोच, मी शूट करून येतो. बट त्यातल्या ही सेफ आहे जागा.
शोधूया आपण इथून बाहेर जायला रस्ता आहे का. कदाचित नाही आहे वाटतं. सो इथून रस्ता नाही आहे. इथून रस्ता नाही आहे बाहेर जायला. आपल्याला परत असं फिरूनच जावं लागेल. इथे सध्या काही बोर्ड्स वगैरे काहीच नाही आहेत. म्हणजे रूम्स कसले होते वगैरे हे सध्या तरी कळणार नाही. पण आय गेस हे रिनोव्हेशन झाल्यानंतर ते करतीलच गव्हर्नमेंट. सो दिस इज गुड. मजा येईल बघायला ही रिनोव्हेट झाल्यानंतर. सो ही जी बघताय ही एंट्रन्सच्या अपोजिट साईड म्हणजे मागची बाजू आहे. एक्झॅक्टली मागची बाजू. आणि इथून जर तुम्ही आता स्ट्रेट बघितलं तर एक्झिट आहे. तसं जाऊया आपण आतून. फ्रेमवर्क पण बघा अजूनपर्यंत मजबूत राहिलेली आहे. मेन गेट. आणि आपण बाहेर आलेलो आहोत. हे बघा यो. तर आता आम्ही चाललोय वेंगुर्ला लाईट हाऊसला. वेंगुर्ला लाईट हाऊसला जायला 2 रस्ते आहेत. एक रस्ता जो आहे तो चालत तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता वेंगुर्ला बंदरावरनं. आणि त्या पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या आहेत. आय थिंक तुम्हाला अप्रॉक्सिमेट अर्धा तास लागेल ट्रेकिंगला. आणि एक दुसरा रस्ता आहे, जर तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर आहे तर तुम्ही वेंगुर्ला मार्केटवरून दाभोली साईडला जाताना वरती एक मध्ये लेफ्ट येतो. तिथून हा असा रस्ता आहे. ओबडधोबड आहे, काम म्हणजे खड्डे वड्डे आहेत रस्त्यात. पण इथून तुम्ही डायरेक्ट तुमची गाडी घेऊन जाऊ शकता लाईट हाऊसपर्यंत. आणि मग तिथून जे लाईट हाऊस चढायला लागेल ते तेवढंच. असा रस्ता येईल, त्यामुळे घाबरू नकात. हा बरोबर रस्ता आहे. अँड वी आर ऑलमोस्ट देअर. इथूनच आपल्याला आत जायचं आहे. गेट तर उघडा दिसतोय नशिबाने. या आहेत सूचना. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असतं. आणि 20 रुपये आहे एंट्री फी. लहान मुलांची 10 रुपये. फोटोग्राफीसाठी 20 रुपये वेगळे. फॉरेनर्सचे 25 रुपये. मस्त ठेवलं एकदम क्लीन आणि फ्रेश वाटतंय. आम्ही गेल्या वर्षी आलेलो इकडे आणि त्याच्यापेक्षा आज पण बेटरच वाटतंय ना. ॲक्च्युली गेल्या वर्षी पण मेमध्येच आलेलो आम्ही, बरोबर 1 वर्षाने येतोय. हे लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे इकडे, म्हणजे त्यांचंही मनोरंजन होईल. जिन्याने जर तुम्ही आलात ना, जो तो दुसरा वे तर इथून एंट्रन्स आहे. इथून तुम्ही याल दिस साईड. हे बघा, हे जे तुम्ही ट्रेक करून येता तेव्हा या साईडने येता. तो आहे वेंगुर्ल्याचा समुद्र. बंदराजवळून तुम्ही ट्रेक सुरू करता आणि तुमचा ट्रेक इथे एंड होतो. आणि इथून अशी वाट आहे. तिकडे तिकीट घ्यायचं आहे आपल्याला. विनायक शोधतोय तिकीट देणाऱ्या माणसाला. मस्त असं वडाचं झाड. हे लाईट हाऊस आपल्याला चढायचं आहे. हे जास्त उंच नाही आहे, कारण हे ऑलरेडी आपण उंचावर आहोत, त्यामुळे लाईट हाऊस तेवढं उंच नाही बनवलेलं आहे. 20 रुपये तिकीटची एंट्री फी आहे. ती भरून आता आपण चाललोय वरती. इकडे चप्पल बाहेरच काढावी लागते. हे आहे वेंगुर्ला पॉइंट लाईट हाऊसची एंट्री.
वर बघा. हॅलो, 2च फ्लोअरचं आहे, जास्त मोठं नाही आहे. हा आहे लाईट. हो, आता जाऊया बाहेर. किती सुंदर. सोलार पॅनल्स वगैरे आहेत लावलेले. छान हवा आहे, छान हवा. आणि आम्ही हे दुपारचे 3:30 झालेले आहेत. हे बघा, 3:30 वाजता आम्ही आलेलो आहोत आणि हे एवढं फ्रेश वाटतं इकडे येऊन. आम्ही तरी स्केप्टिकल होतो की एवढ्या उन्हात जाऊया की नको जाऊया, बट देन हे 5 वाजेपर्यंतच असतं आणि आम्हाला पुन्हा दुसरीकडेही जायचं आहे. त्यामुळे आम्ही आत्ताच आलो आहे. तो तिथला वांगणीचा समुद्र आहे, आमच्या गावचा. आणि हा असा सगळीकडून व्ह्यू आहे लाईट हाऊसकडनं. या साईडून वेंगुर्ला बीच, इथून सागरेश्वर बीच, असं ते कंटिन्यू होतं राज्य. अगदी त्या साईडला असं दिसतं तो शिरोड्याचा. आणि हे सगळे व्हाईट सँड बीचेस आहेत यार. आत्ता आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ल्याला, वेंगुर्ला ब्रिज साईडला. वेंगुर्ला बीच जवळ एक ब्रिज बनवला आहे, तो मी दाखवेन तुम्हाला नंतर. पण त्याच्या आधी आपण करतोय कायाकिंग. आणि इथून असा रस्ता आहे कायाकिंगसाठी. हा आहे तो ब्रिज आणि त्याच्या खाली हे कायाकिंग सुरू केलेलं आहे आता. सो आपण जाणार आहोत ऑलमोस्ट अर्ध्या तासासाठी. आणि तिकडे पुढे मॅनग्रोव्हची पण साईड आहे, तिकडेही जाणार आहोत आपण. चला, आपण चपला इथे काढूया. मांडवी कायाक. आम्ही गुढीपाडव्याच्या अगोदरपासूनच कायाकिंग स्टार्ट केलं आहे. आणि एक टुरिस्टांसाठी एकदम झक्कास, म्हणजे एकदम आकर्षण ठिकाण आहे, झुलतं फूल आणि त्याचसोबत बंदर. आमचं वेंगुर्ला पर्यटक हे पर्यटनासाठी एक नंबर गाजलेलं शहर आहे. आणि आता तुम्ही आतमध्ये जात आहेत याने, तुम्ही जाता तेव्हा मँग्रोव सफर तुम्हाला पाहायला भेटतं. त्याचसोबत पक्षी, अनेक प्रकारचे पक्षी वगैरे पाहायला मिळतात त्यात. ओके, लाईफ जॅकेट इज ऑलवेज बिगर टू मी यार. चेहराच दिसत नाही माझा, एवढं मोठं लाईफ जॅकेट आहे. हो, आणि हे कायाकिंग आहे 300 रुपयासाठी जर तुम्हाला मॅनग्रोव्हच्या एरियामध्ये जायचं आहे तर. आणि जर मॅनग्रोव्हपर्यंत नसेल जायचं, जर छोटा डिस्टन्स कवर करायचा असेल तर 200 रुपये आहे. आणि इथे ना मध्ये तरी ॲक्च्युली 2-3 दिवसच नाही दिसत आहेत, पाण मांजरी दिसतात, सी ऑटर्स दिसतात. पण आता 2-3 दिवस झाले नाही दिसत आहेत असं ते काका म्हणालेत. त्यामुळे आम्ही थोडे डिसअपॉइंटेड आहोत. पण तुम्ही जर आलात तर कदाचित पाण्याची लेवल तेव्हा थोडी कमी असेल ना तर दिसतात ते, आणि भरपूर दिसतात मग सी ऑटर्स. सो तो एक एक्सपिरियन्स चांगला असेल. आणि बिचारा विनायकच कायाक करतोय. मी केलं आता थोडा वेळ आणि मी थकली. नशीब आपण तरी लेट आलोय थोडं. आता सध्या झाले आहेत 4:30. ऐकलं तुझं बाप्पाने. गणपती बाप्पा. तर जवळपास तुम्हाला आतमध्ये अर्धा पाऊण तासाची ट्रिप आहे.
आणि तुम्हाला जर चांगलं चालवायला जर येतं तर थोडंसं ओपन सीला पण तुम्ही जाऊ शकता, सेफ्टी आहे तसं. आणि लाईफ जॅकेट तुमच्यासोबत असतं, बोर्ड असते ती वॉटरप्रूफ असते आणि आमचा गाईड पण तुम्हाला गाईड करणार असतो, जाताना पण तुम्हाला शिकवतो आणि पाण्यामध्ये पण प्रत्येकासोबत आमचा गाईड असतो. म्हणजे प्रत्येक बोटिंगवाल्यांच्या अलग अलग बोटी असल्यामुळे प्रत्येकाचा गाईड जर खाडीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाचा ऑज असतो की प्रत्येक कस्टमरवर की तो काय करतोय, कसं चालवतोय, कसं हे करतोय. आणि त्यामुळे आमचं सगळं सुरक्षित हे आहे. माझी कायाचं नाव मांडवी कायाक आहे आणि या झुलता पूलच्या खालीच माझं हे आहे, स्टे आहे. तर त्यामुळे तुम्ही आवर्जून या. आणि माझं आंग्रीय बोटिंग पण आहे. मी निवती रॉक, डॉल्फिन सफर आणि मी लायसन्स आहे माझ्याजवळ. आपण आहोत कांदळवनात, म्हणजे मॅनग्रोव्हजमध्ये. किती शांत आहे इकडे, अमेझिंग. हे आहोत आपण मॅनग्रोव्हजमधनं कायाक करताना. हा खूपच पीसफुल एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सगळ्यांनी घ्या. अमेझिंग एक्सपिरियन्स. एकमेव वेंगुर्ला शहरामध्ये माझं एकाच असं लायसन आहे बोटिंगचं. त्यामुळे मी सगळं मँग्रोव्ह सफर, कोंडुरा बीच पण मारतो, निवती रॉक पण मारतो. बरेच तुम्ही साधारण त्या बोटिंगचे 6,500 रुपये आम्ही घेतो. 1.5 तास तुम्हाला यायला, 1.5 तास जायला, 1.5 तास यायला आणि अर्धा तास तुम्हाला आम्ही फिरवतो. त्यामध्ये तुम्हाला म्हातारीची चूल, पाकोळीचं घरटं आम्ही सगळं दाखवतो त्यामध्ये. आणि अवतीभोवती बरेचशी काही गोष्टी आहेत जे जुन्या पुरातन काळातले आहेत, जे काही दगड आहेत, काही खडपं आहेत आणि त्या आकर्षण असं गुफा जे आहेत ते केंद्रबिंदू आहे त्याची, जे आपल्याला आतमध्ये गेल्यावरच दिसतं. आणि 2 खडकांच्या मध्येतून आम्ही जेव्हा जातो ते एक प्रकारचं ॲडव्हेंचर असतं. पण आम्हाला रोज चालवायची सवय असल्यामुळे ते रिस्की नसतं, पण ते खरोखर ॲडव्हेंचर असतं 2 खडकाच्या मधून जाणं. आणि ते पण आम्ही राईड मारतो. आता तुम्ही निवती रॉकला गेले तर डॉल्फिन सफर हे पण इन्क्लूड होऊन जातं त्यात. म्हणजे तुम्हाला अलग डॉल्फिन सफर घ्यायची गरज नाही, त्यातच तुम्हाला डॉल्फिन सफर दिसून जातं. आणि तुमचं नशीब एकदमच जर बलवान आहेत आणि चांगलं आहे तर तुम्हाला ब्ल्यू व्हेलचं पण दर्शन दिसू शकतं तिकडे. आता जवळपास माझी बोर्ड आहे 2019 पासून लायसनची आणि ही आता चालू केलं आहे मी 2 महिन्यापासून. पण बरंचसं तुम्ही बघू शकता, पाहू शकता इकडे किती कस्टमर आहेत. बरेच लोकांनी आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट केला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की असंच तुम्ही सगळ्या लोकांनी, टुरिस्टांनी या आणि आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही पुढे पाऊल उचलून अजून अनेक प्रकारचे अजून काही आणू शकतो वेंगुर्ल्यामध्ये. आणि असं म्हणजे आमचा पण धंदा होईल, वेंगुर्ल्याचं पण नाव होईल आणि टुरिस्टांना पण हेल्प होईल, जेणेकरून इकडे आल्यावर नुसतं वडापाव खाऊन जायची गरज नाही, तर ते इकडे आल्यावर काहीतरी ॲडव्हेंचरच करून जाणार आहात. आणि ते ॲडव्हेंचर करून जाणार ते बरोबर त्याच्यासोबत आपली फॅमिली किंवा आजूबाजूच्या अवतीभोवती लोक ते पण घेऊन येणार सोबत. माझं नाव सूरज राजाराम मालवणकर आहे आणि माझा नंबर आहे 9175 80 28 54 9175 802854. सूरज मालवणकर, मांडवी कायाक आणि बोटिंगमध्ये आंग्रिया बोट म्हणून आहे. अवश्य भेट द्या. ओके वेलकम. नक्की या. तुम्ही जर वेंगुर्ल्यात आलात तर तुम्हाला कायाकिंग करायचं असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला मस्त करून देतील. गाईड करेन मी तुम्हाला. येस. ओके, थँक्यू, वेलकम. अशा प्रकारे आम्ही मस्त कायाकिंग करून खुश होऊन आता आम्ही पुढे चाललो आहे. पुढे आपल्याला आता ब्रिज बघायचा आहे, जो झुलता पूल म्हणतात हे लोक. ह्या लोकांनी आधी असं काही नव्हतं, हे मागच्या आय थिंक 2 वर्षातच हे बनवलेलं आहे हा ब्रिज. आणि त्यामुळे भरपूर पर्यटक वाढले आहेत वेंगुर्ल्यामध्ये या ब्रिजमुळे. चला, हे बघा इथूनच हा ब्रिज आहे. हा आहे वेंगुर्ल्याचा ब्रिज, झुलता पूल. सो हा ब्रिज मेन रोड ते वेंगुर्ला बीच असा कनेक्ट करतो. आधी हा असा रस्ता नव्हता आणि म्हणून त्यांनी हा रस्ता बनवला आहे. मस्त नजारा आहे बघा.
हा असा ब्रिज उतरून सरळ बीचवरती एंट्री आहे. तुम्ही इथूनही कायाकिंगसाठी येऊ शकता. या साईडला बीच आहे आणि या साईडला ह्यांनी हे असं आता अगेन एक पॉईंट बनवला आहे आतपर्यंत जायचा. सो आपण जाऊन बघूया. सो हे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हे असेच येऊन टाकलेले आहेत दगडं मोठी मोठी. ही आपल्या मुंबईत जशी मरीन ड्राईव्हला आहेत ना तशी आहेत ती आय थिंक पाणी थांबवायला उत्तम आहेत म्हणून ही वालीच दगडं आणली. या टाईपचीच दगडं इकडे आणली आहेत. आणि हा जो आहे वेंगुर्ल्याचा बीच हा स्विमिंगसाठी उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला पाण्यात भिजायची मजा घ्यायची असेल तर तुम्ही या वेंगुर्ला बीचला येऊन घेऊ शकता. म्हणजे तुम्ही मस्तपैकी कायाक करू शकता, या ब्रिजवरती फोटोज आणि काढू शकता, रील्स बनवू शकता आणि या बीचवरती पण पोहू शकता. सो सगळेच ॲडव्हान्टेज आहे तिकडे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आज आम्ही भरपूर जागा कवर केल्या आहेत. त्यातली तुमची फेवरेट कोणती होती ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अजून कोणती दुसरी जागा असेल जी तुम्ही एक्सप्लोअर केली आहे पण अजून आम्ही नाही केली आहे तर तीही आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आत्ताच्या आता तुमच्या फ्रेंड्ससोबत हा शेअर करा, फॅमिलीसोबत शेअर करा आणि वेंगुर्ल्याची ट्रिप अशी प्लॅन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि वसूल आहे हे, कारण जास्त चढावं नाही लागत. 2च मजले आहेत आणि एवढं ऊन असं तप्त लागत नाही आहे. त्यामुळे हवा पण आहे. सो मस्त वाटतं. कान खाजवतोय. काय आहे तुझं कान बिन खाजवत असतं. ये है हम सॉरी मराठीत ना. झुलता पूल हा. जास्त जागा कोणती आवडली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या जागा आम्ही कवर केल्या